नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा, अग्नि-1 या लघु पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली? पहिला ऑप्शन आहे ओडिसा, दुसरा ऑप्शन आहे आसाम, तिसरा ऑप्शन आहे राजस्थान, चौथा ऑप्शन आहे पश्चिम बंगाल. तर याचं करेक्ट उत्तर आहे ओडिसा, ऑप्शन नंबर 1. तर अग्नि या लघु पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिसा येथे घेण्यात आली आहे. ओडिसा येथे कुठे घेण्यात आली आहे ते पण आपण बघूया. तर बघा, ठिकाण चंदीपूर ओडिसा येथे ही यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. स्वदेशी बनावटीचे कमी पल्ल्याचे घन इंधन जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आहे हे क्षेपणास्त्र. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अन्न वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. क्षेपणास्त्राच्या प्रणालीची रचना या दोन्हीसाठी केली आहे. पारंपरिक युद्धसामग्री प्लस अणुबॉम्ब. मारक क्षमता आहे 700 ते 900 किलोमीटर. भारक्षम आहे 1000 किलोग्रॅमपर्यंत. पहिली चाचणी 25 जानेवारी 2002 आणि सायकल रेल्वेवरून सहज वाहतूक करत येते. पुढचा प्रश्न पहा, कोणाला खाद्य व कृषीच्या ॲग्रोकोल मेडलनी सन्मानित करण्यात आले? पहिला ऑप्शन आहे अमित शहा, दुसरा ऑप्शन आहे नरेंद्र मोदी, तिसरा ऑप्शन आहे सुषमा स्वराज, चौथा ऑप्शन आहे शिवराज सिंग चौहान. तर याचं करेक्ट उत्तर आहे नरेंद्र मोदी. तर खाद्य व कृषी च्या ॲग्रोकोल मेडलने सन्मानित करण्यात आले आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. पुढील प्रश्न पहा, देशातील पहिले CNG प्रकल्प कोठे आहे? पहिला ऑप्शन आहे अहिल्यानगर, दुसरा ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर, तिसरा ऑप्शन आहे धाराशिव आणि चौथा ऑप्शन आहे जालना. तर याचं करेक्ट उत्तर आहे अहिल्यानगर. तर देशातील पहिले CNG प्रकल्प आहे अहिल्यानगर येथे आहे. आणि अहिल्यानगर येथे कुठे आहे? तर कोपरगाव येथे आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, अहिल्यानगरमधील कोपरगाव येथे आहे. पुढचा प्रश्न पहा, ST महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर पहिला ऑप्शन आहे प्रताप सरनाईक, दुसरा ऑप्शन आहे संतोष बांगर, तिसरा ऑप्शन आहे आशिष शेलार, चौथा ऑप्शन आहे सीमा हिरे. तर ST महामंडळाच्या अध्यक्षपदी ही प्रताप सरनाईक यांची निवड झालेली आहे. पुढचं बघा, प्रताप सरनाईक यांची नियुक्ती झालेली आहे ST महामंडळाच्या अध्यक्षपदी. प्रताप सरनाईक हे ST महामंडळाचे 26वे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची स्थापना 1960 साली झालेली आहे. रघो सय्यद सरैया या महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्थान महाराष्ट्र भारत, मुख्यालय मुंबई सेंट्रल स्थानक, स्थापना 1948. ब्रीदवाक्य प्रवाशांच्या सेवेसाठी. टीप, पहिली बस 1 जून 1948ला या दिवशी पुणे ते अहिल्यानगर या मार्गावर धावली. हे लक्षात ठेवा, पहिली ट्रेन सगळ्यांना माहीत असते, पण पहिली बस कोणत्या मार्गावर धावली तर पुणे ते अहिल्यानगर मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली होती. हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, AB क्रिएटिव्ह अवॉर्ड 2026 कोणत्या हिंदी समाचार वृत्तपत्राला पब्लिशर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? पहिला ऑप्शन आहे दैनिक जागरण, दुसरा ऑप्शन आहे लोकमत समाचार, तिसरा ऑप्शन आहे अमर उजाला आणि चौथा ऑप्शन आहे हिंदुस्तान. तर याचं करेक्ट उत्तर आहे दैनिक जागरण. तर AB क्रिएटिव्ह अवॉर्ड 2026 हिंदी समाचार वृत्तपत्राला पब्लिशर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर दैनिक जागरण या पेपरला. पुढचा ऑप्शन बघा, रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी तोफचे गोले बनवणाऱ्या यंत्राचे उद्घाटन कुठे केलेले आहे? तर पहिला ऑप्शन आहे पुणे, दुसरा ऑप्शन आहे नागपूर, तिसरा ऑप्शन आहे शिर्डी, चौथा ऑप्शन आहे अकोला. तर याचं करेक्ट उत्तर आहे शिर्डी, ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातल्या पहिल्या प्राणी स्मशानभूमीचे लोकार्पण कोठे झाले? पहिला ऑप्शन आहे मुंबई, दुसरा ऑप्शन आहे मीरा भाईंदर, तिसरा ऑप्शन आहे ठाणे, चौथा ऑप्शन आहे पुणे. तर महाराष्ट्रातल्या पहिल्या प्राणी स्मशानभूमीचे लोकार्पण कुठे झालेले आहे? तर मीरा भाईंदर येथे झालेले आहे. ठीक आहे.
तर बघा, दररोज सकाळी मॉर्निंगला 8 वाजता आपले चालू घडामोडीचा व्हिडिओ येत असते या चॅनलवर. सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.